या देशामध्ये मोदीजी हे लोकांना हवे आहेत आणि मुंबईमध्ये त्यांचं आकर्षण आहे. शेवटी आपण जनतेत कोणाला बोलवतो? ज्यांचं आकर्षण आहे त्यांनाच बोलवतो. ज्यांचं आकर्षण नाही त्यांना आपण बोलवत नाही. हा, जेव्हा मोदीजी नसतील त्यावेळेस आम्ही शिंदेजींनाच फिरवू, त्यांचंही आकर्षण आहे. ते सांगून राहिलो. मला माहिती होतं तुम्ही सवयीप्रमाणे असंच इंटरप्रिट कराल म्हणून तुम्हाला सांगतो. मोदीजी नसले तर शिंदे साहेबांनाच फिरवतो. आमचे नेते शिंदे साहेबच आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल शिंदेजींचा रोड शो किंवा शिंदेजींच्या सभा या उद्धवजींपेक्षा मोठ्या होत आहेत, जास्त त्याला प्रतिसाद मिळतोय. नाही, मग आता तुम्ही अगोदरही बोललात त्या पहिल्या ह्याच्यात की असं नाही की मोदीजी इथे वारंवार येतात, पण मोदीजींनी इथे 19 सभा घेतल्या, रोड शो आहे, मुंबईत सभा आहे. तर मग तुमच्याबरोबर जर खरी शिवसेना आहे, खरी राष्ट्रवादी आहे, तर मोदींना मग एवढी मेहनत करण्याची काय गरज आहे? जेव्हा बाळासाहेब ठाकरेंची एकत्रित शिवसेना आमच्यासोबत होती त्याही वेळेस मोदीजींनी 13 सभा केल्या होत्या. आणि आता सभा वाढण्याचे 2 कारण आहेत. एक, तेव्हा 4 टप्प्यात मतदान होतं आणि प्रत्येक टप्प्यात 3 किंवा 4 दिवसाचं अंतर होतं. त्यामुळे सभा घेण्यावर लिमिटेशन होतं. यावेळेस 4च्या ऐवजी 5 टप्पे झालेले आहेत आणि अनेक टप्पे असे आहेत की ज्यात 7 दिवसाचं अंतर आहे. त्याच्यामुळे सभा घ्यायला स्कोप जास्त आहे. त्यामुळे प्रत्येक टप्प्यामध्ये आम्हाला तारीख मिळाली, आम्ही मागत होतो. मागच्या वेळेस मागायचो पण स्कोपच नव्हता. दुसरं असं आहे, आत्ता आमच्यासोबत जी राष्ट्रवादी आहे आणि जी शिवसेना आहे, अर्थातच 2 भाग झालेले आहेत. काही ना काही मतं त्यांची ही त्या ठिकाणी स्प्लिट झालेली आहेत. काही मतं उद्धव ठाकरेंसोबत गेली असतील, काही मतं शरद पवारांसोबत गेली असतील. त्यामुळे आम्ही यावेळेस असा निर्णय केला की त्यांचे जे काही कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत त्याही आपण फोकस केल्या पाहिजेत. म्हणजे आता फरक कसा आहे की यापूर्वी समजा आम्ही धाराशिव, उस्मानाबाद आणि लातूर इकडे शिवसेना असायची, इकडे आम्ही असायचो, दोघांची एकत्रित सभा घ्यायचो औस्याला. आता आम्ही वेगळी घेतली. त्यांना म्हणजे आमची सभा लातूरला घेतली आणि राष्ट्रवादी करता आम्ही धाराशिवला सभा दिली. म्हणून एक 3-4 सभा त्यांच्या वाढल्या. आता आमच्या नेत्याला लोक ऐकायला येतात, आम्ही का बोलवू नये? कोणाला काय एवढं पोटात दुखतं की आमचे नेते इथे येतात? आम्ही बोलवूच. आम्हाला तर यापेक्षा जास्त सभा झाल्या तरी पाहिजेत, कारण लोकांना आमच्या नेत्याला बघायचं. तुम्ही बघितलं असेल 1 सभा रेकॉर्ड तोडणारी झाली आणि समाजातला गरीबातला गरीब घटक हा त्या सभेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मोदीजींनी कमाई आहे मोदीजींची. नाही, पण मग आता असा आरोप होतो तुमच्यावर की उद्धव ठाकरेंची जी सभा आहे ती शिवाजी पार्कला होऊ नये म्हणून मोदीजींना बोलवलं. असे त्यांचं म्हणणं आहे की अगोदर त्यांचा अर्ज होता. नाही, अगोदर जर त्यांचा अर्ज असता तर त्यांना द्यावंच लागलं असतं आणि तेही न्यायालयात गेले असते. यापूर्वी जेव्हा असाच कॉन्फ्लिक्ट, संजय राऊत खोटं बोलतायत 100% त्यांनी आरोप लावला. ते कोण संजय राऊत? ते तुम्ही संजय राऊतचं मला विचारायचं. मी तुम्हाला एक सांगतो, संजय राऊत हे एक प्रवक्ते आहेत. ते काही बोलले तर त्याला उत्तर आमचे प्रवक्ते देतात. माझ्या स्तरावर मी उत्तर वगैरे देत नसतो. पण तुम्हाला सांगतो, यापूर्वीही शिंदे साहेबांचा अर्ज होता, त्यांचा अर्ज होता, ते कोर्टात गेले. त्यांनी सांगितलं आमचा अर्ज आधी आहे. आता जर त्यांचा अर्ज आधी असता 100% ते कोर्टात गेले असते. त्यांना हे माहिती होतं त्यांचा अर्ज नाही. अच्छा, आता जसं जसं मुंबईच्या आसपास हा शेवटचा टप्पा आला तेव्हापासून तुमचे सगळे नेते जे आहेत त्यांनी एक हल्लाबोल उद्धव ठाकरेंवर केलेला आहे. एक MVAने म्हणजे मवियाने एक ट्विट केलं की 5th फेज द उद्धव ठाकरे शो असं आहे. असं आहे की हे तर 4 तारखेला समजेल शो कोणाचा आहे. पण मी हे सांगतो की उद्धव ठाकरेंनी या संपूर्ण प्रचारामध्ये जी पातळी गाठली आहे, मला तर अलीकडच्या काळात प्रश्न पडतोय, दिल्लीची निवडणूक लढवत आहेत की गल्लीची निवडणूक लढवत आहेत? ज्या शब्दांचा ते उपयोग करतात, ज्या तऱ्हेनं बोलतात, जे पानसट जोक ते मारतात, ज्या प्रकारचे पानसट टोमणे ते मारतात, हे एखाद्या, मला असं वाटतं की पक्षाच्या प्रमुखाला अशोभनीय आहे, शोभणार नाही आहे. खूप व्यक्तिगत वक्तव्य केलंय तुमच्या. 100% ते मला काही फरक पडत नाही. असं आहे, त्यांनी किती माझ्यावर व्यक्तिगत वक्तव्य केलं तरी ते काय आहेत आणि मी काय आहे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. आणि मी जर त्यांच्यावर व्यक्तिगत वक्तव्य करायचं ठरवलं ना
तर मला माहित आहे ना व्यक्तिगत हा मी बघितलं ते मला माहिती आहे. गरज नाही. काय गरज नाही, त्यांनी काही केलं तरी मी जर त्यांच्यावर व्यक्तिगत वक्तव्य करायचं ठरवलं ना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, पण मी असं करत नाही. मी शेवटी एक प्रमुख नेता आहे महाराष्ट्रातला, देशामध्ये एक महाराष्ट्रातला प्रमुख नेता म्हणून मला ओळखलं जातं, त्यावेळी माझा स्तर ठेवलाय, मी तो माझा स्तर ठेवणार आहे. आता जर आपण बघितलं तर मी काल ॲक्च्युली उद्धव ठाकरेंना हा प्रश्न विचारला होता की प्रत्येक जे इलेक्शन असतं तिथे एक वोट शिफ्टिंग बघायला मिळतं, म्हणजे यावेळेसचं वोट शिफ्टिंग हे मुस्लिमांचं आहे. म्हणजे जसं मी कालही बोललो होतो की जवळपास महाराष्ट्रात 1.25 ते 1.5 कोटी मुस्लिम आहे, 12% ही पॉप्युलेशन आहे. असं दिसतंय की मुस्लिमांचं जे वोट आहे ते शिफ्टिंग होतं आहे ठाकरेंकडे. तर मुंबईत जर ठेवायचं असतील तुम्हाला, तुमचा गड शाबूत ठेवायचा असेल तर हे जे मराठी प्लस जर मुस्लिम असं कॉम्बिनेशन झालं तर त्याची भाजपाला भीती आहे, म्हणून सगळे तुटून पडलेत उद्धव ठाकरेंवर. असं आहे, पहिल्यांदा तर हे लक्षात घ्या, मराठी माणूस हा केवळ मराठी नाही आहे, तो हिंदू देखील आहे आणि तो कट्टर हिंदू देखील आहे. मुळामध्ये उद्धव ठाकरेंनी एक पॉलिटिकल अर्थमॅटिक मांडलं. उद्धव ठाकरेंच्या लक्षात ज्यावेळी आलं की मुंबईमध्ये आपला मराठी टक्का, आपल्याला मिळणारे मतं हे कमी झाले आहेत, आपल्याला याची भरपाई कुठनं करता येईल, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की मुस्लिम मतांवर आपण जर लांगुल चालन केलं, त्यांना पायगड्या घातल्या आणि त्यांच्या पायावर लोळलो तर आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी हे डेफिसिट भरून काढता येईल. आणि म्हणून मग त्यांनी जाणीवपूर्वक सुरू केलं. मग टिपू सुलतान जयंती साजरी करणे, शिवसेनेच्या मशालीचे पटके घालून टिपू सुलतान जिंदाबादचे नारे देणे, त्यांच्या रॅलीमध्ये अल्लाहू अकबरचे नारे देणे, इथपर्यंत म्हणजे हे तर चुकीचं आहेच, कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी कधी खपवून घेतलंच नसतं. आता त्यांचं लांगुल चालन या स्तराला पोचलं. मुंबईच्या बॉम्बस्फोटातला आरोपी हा त्यांचा स्टार प्रचारक त्यांच्यासोबत प्रचार करताना दिसतोय. आणि त्याही पलीकडे मला सांगा, उद्धव ठाकरेंच्या उबाठा सेनेच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे, शरम वाटली पाहिजे. अरे कोणाचे सुपुत्र आहोत आपण, आणि पाकिस्तानचे झेंडे घेऊन, आणि साधा एक निषेधाचा शब्द नाही आहे किंवा त्याचं क्लॅरिफिकेशन देखील नाही आहे. म्हणजे हे जे काही लांगुल चालन त्यांनी सुरू केलेलं आहे हे स्पष्टपणे दिसतंय. आमचं मत आहे बघा, मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो, निवडणूक आता आम्ही जिंकणार आहोत, पण एखाद्या वेळेस अशी वेळ जरी आली असती ना, एखादी निवडणूक हारावी लागेल, पण आपल्याला पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरायचा आहे आणि लांगुल चालन करायचं आहे आणि पायघड्या घालायच्या आहे, निवृत्ती घेतली असती. मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला माझा साधा प्रश्न तुमच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना आहे. इतके वर्ष हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी प्रत्येक भाषणाची सुरुवात माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो केली. उद्धव ठाकरेजी, तुम्ही जेव्हापासनं राजकारणात आलात त्या दिवसापासनं कालपर्यंत, ही निवडणूक सुरू होण्याच्या आधीपर्यंत तुम्ही म्हणायचे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. इंडिया आघाडीची जी सभा मुंबईत झाली तेव्हापासून तुम्ही हिंदू शब्द घेणं सोडलं. देशभक्त बोलता. हिंदू का सोडलं? देशभक्त म्हणायला आमची हरकत नाही आहे. हिंदू का सोडलं? का तुम्हाला लाज वाटते? लाज वाटते तुम्हाला, लाज वाटते. हिंदू शब्द घ्यायची लाज वाटते, कारण तुम्हाला भीती वाटते हे म्हटल्याबरोबर ज्यांच्या शरणी आता आपण गेलो आहे, ज्यांच्या भरोश्यावर निवडणूक लढवायची आहे, ते लोक नाराज होतील, म्हणून तुम्ही हिंदू शब्द सोडला. म्हणून मी सांगतो, नकली कुठे म्हटलं जातं माहिती आहे? इथे नकली पण आहे. ते बाळासाहेबांचे सुपुत्र आहेतच, कोणी नाही म्हणूच शकत नाही, नाही म्हणण्याचं कारणही नाही आहे. पण संपत्तीचा वारसा त्यांच्याकडे, विचारांचा वारसा आता उरला नाही. होता पण तो आता राहिला नाही. विचारांचा वारसा, त्याला त्यांनी तिलांजली दिली आहे. आणि म्हणूनच आता विचारांचा वारसा कोणी चालवत असेल तर ते एकनाथराव शिंदे चालवत आहेत. तर मी मोदींजींना भेटलो होतो त्यावेळेस तर ते बोलले की त्यांच्या घरात काही झालं तर पहिले फोन करणारा मी असेल. बरोबर आहे. हां, बरोबर आहे. तुम्ही ती मुलाखत पूर्ण घेतली ना? हां. पुढे काय म्हणाले ते? हेच म्हणाले ना, व्यक्तिगत त्यांना काय झालं, माझे बाळासाहेबांचे संबंध होते, बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत, त्यांना व्यक्तिगत काही झालं तर मी पहिला मदत करणार असेल. आणि खरं आहे, इतके ते वाईट मोदीजींबद्दल बोलायचे, तरीही ते जेव्हा आजारी होते तेव्हा मोदीजी
जवळपास रोज किंवा एक दिवस आड फोन करायचे, त्यांच्या तब्येतीची चौकशी करायचे, डॉक्टरांशी सल्लामसलत करायचे, एक्सपर्ट्स पाहिजेत का विचारायचे, काही सल्ला त्यांना वाटलं तर सल्ला द्यायचे. ही माणुसकी आहे. पण त्याच मुलाखतीमध्ये मोदीजींनी सांगितलं आहे की त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, म्हणून राजकीय दृष्ट्या आम्ही सोबत नाही. काल उद्धव ठाकरे बोलले की त्यांच्याकडे कॉल रेकॉर्ड नाही आहे की किती वेळा कॉल केला. असं आहे, मला असं वाटतं की माणुसकी सोडली माणसाने की अशाच प्रकारे माणूस बोलतो. म्हणजे मला स्वतःला हे माहिती आहे, मला कल्पना आहे किती वेळा मोदीजी बोलले. अरे मी तर म्हणतो एक वेळा जरी बोलले असते तरी देखील असं माणुसकी सोडून बोलणं हा निर्लज्जपणा आहे. आता तुम्ही अगोदर म्हटलं की मराठी माणूस आता शिवसेनेकडे नाही, जवळपास असंच म्हणायचं ना. मुंबईतला आमच्यासोबत आहे आणि आधी होता. हा, अरे बाबा मला एक सांगा, मी तुम्हाला प्रश्न विचारतो. 14ला ते आणि आम्ही वेगळे लढलो. त्यांच्या 14 आल्या, आमच्या 15 आल्या. मराठी माणसांनी वोट दिला म्हणूनच आल्या ना. मागच्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही समसमान आलो, मराठी माणसांनी आम्हाला मतदान दिलं म्हणून. मराठी माणूस ही त्यांची बपवती नाही, एवढं लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला सांगतो की मागच्या वर्षी एक पोटनिवडणूक झाली ऋतुजा लटकेंची. आता ऋतुजा त्या अंधेरी ईस्टची ती पोटनिवडणूक आहे. 86,000 वोट्स होते, 66,000 वोट्स त्यांना पडले. त्या एरियात जर तुम्ही बघितलं जवळपास 40,000 ते 45,000 मुस्लिम वोट्स आहेत. असं म्हटलं जातं की त्यातले 27,000 वोट्स जे आहेत ते शिवसेनेला पडले, त्यामुळे एवढी थम्पिंग मेजॉरिटी आली. मग बाकीची वोट्स तर मराठी आहेत ना. ती निवडणूक आम्ही लढवली नाही. ती पण नोटांचा प्रचार केला होता ना. आम्ही कुठलाही प्रचार केला नाही. हा, आम्ही कुठलाही प्रचार केला नाही. आम्ही त्या ठिकाणी बसून निर्णय केला. माननीय पवार साहेबांनी मध्यस्थी केली. पवार साहेबांनी आम्हाला विनंती केली की शक्य असेल तुम्हाला तर ऋतुजा लटकेंना तुम्ही त्या ठिकाणी लढू द्या, तुम्ही लढवू नका. राज्यामध्ये अनेक वेळा असं झालेलं आहे, कधी लढवल्या गेल्या आहेत, कधी लढवल्या गेल्या नाही आहेत. आम्ही बसून विचार केला आणि आम्ही हा निर्णय केला, कारण शेवटी शिंदेजींचे देखील लटके सहकारी होते. त्यामुळे शिंदेजींशी देखील आमची चर्चा आली आणि शिंदेजींचं मत होतं की आपण नाही लढवलं तर बरं होईल. मला देखील आता इतके वर्ष सोबत काम केलेलं आहे, त्यामुळे मला त्यांच्या विरुद्ध त्या ठिकाणी प्रचार करणं देखील कठीण होईल. आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला आणि आम्ही लढवली नाही. लढवली असती तर परिणाम आपल्या लक्षात आला असता किंवा मतं कोणासोबतही लक्षात आलं असतं. आता अगोदर आपण मुस्लिमांविषयी बोलत होतो, पण मुस्लिम हे दुसरीकडे जायला, चला ते ठाकरेंकडे गेले, कोणाकडे गेले, त्याला जायला भाजप जबाबदार नाही का? तुमच्या आता जी वक्तव्य आहे पूर्ण निवडणुकीत झाली की संपत्ती वाटल्या जाणार, आरक्षण त्यांना, ओबीसींचं आरक्षण त्यांना देणार. मग आता जर तुम्ही कट्टर हिंदुत्वाचा झेंडा घेऊन फिरता तर मुस्लिमांनी मग कुठे जायचं? मग त्यात त्यांची चूक काय? पहिली गोष्ट फंडामेंटल डिफरन्स बघा. फंडामेंटल डिफरन्स आहे, काँग्रेस आणि इंडिया आघाडीचं म्हणणं आहे की देशाच्या रिसोर्सेसवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे. आमचं म्हणणं आहे देशाच्या रिसोर्सेसवर पहिला अधिकार गरिबाचा आहे, तो मुस्लिम असो, हिंदू असो, बौद्ध असो, कोणी असो. आणि हा जो फंडामेंटल डिफरन्स आहे मोदीजींनी आपल्या कृतीतनं दाखवला. मोदीजींनी आज 20 कोटी लोक मोदीजींच्या घरांमध्ये राहतात, त्याच्यामध्ये मुसलमान नाही आहेत का? मोठ्या प्रमाणात मुसलमानांना मोदीजींनी घरं दिले, मोठ्या प्रमाणात मुसलमानांच्या घरी मोदीजींनी गॅस दिला, मोठ्या प्रमाणात मुसलमानांच्या घरी पाणी पोहोचवलं. सगळ्या योजना मुसलमानांपर्यंत मोदीजींनी पोहोचवल्या. पण तुमच्यावर तुष्टीकरणाचा आरोप होईल. नाही नाही नाही, तुष्टीकरण नाहीये, बिलकुल नाही होऊ शकत यात. आमचं म्हणणं काय, जस्टिस फॉर ऑल, अपीजमेंट ऑफ नन. मुस्लिम समाजाचा विकास झालाच पाहिजे या मताची आम्ही आहोत, झालाच पाहिजे. हा भारत, या देशामध्ये जे मुस्लिम राहतात, जे वेगवेगळे अल्पसंख्याक राहतात, ते समान दर्जाचे नागरिक आहेत, त्यामुळे त्यांचाही विकास झाला पाहिजे. 60 वर्षात का नाही झाला विकास? याकरता नाही झाला की मुसलमानांना केवळ वोट बँक समजण्यात आलं. त्यांच्या विकासाचा कुठला कार्यक्रम नव्हता. त्यांना भीती निर्माण करा आणि त्यांची मतं घ्या. तसंच आजही ज्या गोष्टी मोदीजींनी सांगितल्या, काय चुकीचं सांगितलं? तुम्हीच सांगितलं की पहिला अधिकार त्यांचा, तुम्ही सांगितलं की त्यांच्याकरता वेगळं बजेट हे त्या ठिकाणी तयार केलं पाहिजे. त्याही पलीकडे जाऊन उदाहरणासकट सांगितलं, कर्नाटकमध्ये पहिल्यांदा मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला, सर्वोच्च न्यायालय नाकारलं. कारण ज्यावेळी या देशाचं संविधान तयार झालं होतं
त्यावेळी संविधान सभेमध्ये ज्या काही चर्चा झाल्या त्या चर्चेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात युनॅनिमसली ठरलं की या देशामध्ये धर्माच्या आधारावर कुठल्याच कम्युनिटीला आपल्याला आरक्षण देता येणार नाही. आणि म्हणून त्यांनी दिलं तर ते सुप्रीम कोर्टाने नाकारलं. सुप्रीम कोर्टाने नाकारल्याबरोबर रातोरात त्यांनी GR काढून हे ओबीसी आहेत म्हणून आम्ही यांना आरक्षण देतोय असं या ठिकाणी सांगितलं. याचा अर्थ काय? बाबासाहेबांच्या संविधानाचा तुम्ही अपमान करताय. जे संविधानाला अपेक्षित नाही ते मागच्या दाराने करण्याचा प्रयत्न करताय. आणि हा प्रयत्न करताना तुम्ही SC ST OBCचं आरक्षण खाताय. कारण आज मुसलमानांना आरक्षण नाहीये का? आहे ना, आहे. EWS मध्ये त्यांना आरक्षण आहे. पण तुम्हाला त्यांचं वोट बँक म्हणून उपयोग करायचा आहे. म्हणून तुम्ही जर ओबीसीचं आरक्षण खाणार असाल, आम्ही बोलणारच आहोत. SC ST OBCचं आरक्षण प्रोटेक्ट करण्याची आमची जबाबदारीच आहे. त्यामुळे आम्ही ते करतोच आहोत. नाही, संविधान बदलण्याचा जो हे आहे ते तर तुमच्यावर आहे आरोप की संविधान बदलण्याचा प्रयत्न आहे म्हणून 400 पाहिजे. आता तर बीजेपीने 400चा नाराही त्यामुळे मागे घेतला असं ऐकतोय. बीजेपीने 400चा नारा मागे घेतलेला नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, हे पहिल्यांदा अशा प्रकारे हे बोलत नाही. त्यांनी 14ला हेच सांगितलं, 19ला हेच सांगितलं, आताही हेच सांगतात. 14 पासून 24 पर्यंत मोदीजींकडे पूर्ण बहुमत होतं, पूर्ण बहुमत. पण मोदीजींनी संविधान बदलणं तर सोडाच, पण 370 कलम लावून काँग्रेसने वर्षानुवर्ष जम्मू काश्मीरमध्ये भारताचं संविधान लागू करू दिलं नव्हतं. जम्मू काश्मीरच्या SC ST OBCला आरक्षण देखील नव्हतं. इतके वर्ष नव्हतं, 70 वर्ष. जम्मू काश्मीरला भारताचं संविधान मोदीजींनी लावलं आणि जम्मू काश्मीरला आरक्षण देखील मोदीजींनी दिलं. त्यामुळे संविधानाशी छेडछाड करणारे हे लोक आहेत. इंदिराजींनी 1975 साली 2 वर्ष भारताचं संविधान कुलूप बंद करून ठेवलं होतं, लोकशाही संपवली होती. या ठिकाणी हे सांगतात निवडणुका होणार नाही वगैरे. उद्धव ठाकरे आजकाल कोणी स्क्रिप्ट लिहून दिल्या ती बोलतात. त्यांना माझा सवाल आहे, या देशामध्ये इमर्जन्सी लावून इलेक्शन्सच होणार नाहीत अशी व्यवस्था इंदिरा गांधींनी केली होती. त्याच्यावर मात्र ते मुख घेऊन बसल्यात, त्याच्यावर बोलू शकत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं मोदीजींनी संविधानाचा आदर केलाय. मतांकरता यांनी कितीही खोटं बोललं, रोज खोटं बोललं, तरी भारताच्या जनतेला माहिती आहे की चहा विकणाऱ्याचा पोऱ्या आज देशाचा प्रधानमंत्री होतो याचं कारण संविधान आहे. आणि त्यामुळे त्या संविधानाचे सगळ्यात मोठे प्रोटेक्टर जर कोणी असतील तर ते नरेंद्र मोदी आहेत. ठीक आहे, मला तुम्हाला एक गिरीश महाजन आहेत तुमचे नेते, त्यांचं एक वक्तव्य वाचून दाखवायचं आहे. ते गिरीश महाजन बोलले, एका समाजाचा फतवा निघाल्यावर 90% मतदान होतंय. आपण सुस्ती दाखवली तर आपल्याला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल. म्हणजे कोणाला सामोरं जावं लागेल? याचा अर्थ तर असंही होतं की जर एवढं मतदान होतंय तर बीजेपीला संकटाला सामोरं जावं लागेल. पहिली गोष्ट तर अशी आहे, पहिला प्रश्न हा विचारला पाहिजे. मला माहित नाही तुम्ही दाखवलेत का नाही व्हिडिओज, पण व्हिडिओज आले आहेत. कुठे निघाले फतवे? नाही तेच सांगतो. हां, व्हिडिओज आले आहेत माध्यमात. तुम्हाला पाहिजे असेल आणि तुम्ही दाखवणार असाल तर आत्ता ही मुलाखत संपल्याबरोबर मी तुम्हाला दाखवतो. पूर्ण जमात बोलवली, जमात. आणि जमातीमध्ये मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे प्रमुख यांनी भाषण केलं. आणि हे कुठे केलं? इकडे तिकडे नाही, पुण्यामध्ये केलं. त्यांनी भाषण केलं आणि त्यांनी सांगितलं उमेदवार कोण आहे पाहू नका, तो कुठल्या समाजाचा आहे पाहू नका, आपल्याला फक्त मोदींना हरवायचं आहे. मोदींना हरवण्याकरता समोर मुस्लिम उमेदवार असेल आणि नॉन मुस्लिम मोदींना हरवणार असेल तर नॉन मुस्लिमला वोट द्या. कुठल्या पक्षाचा आहे पाहू नका, जो पक्ष मोदींना हरवेल त्याला वोट द्या. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही फतवा देतो आहे, बारामतीमध्ये सुप्रिया सुळेला द्या, पुण्यामध्ये धनगेकरला द्या, अशी नावं त्या ठिकाणी वाचून दाखवली. अशा प्रकारचे फतवे यापूर्वी निघत नव्हते. फतवे निघायचे पण इतक्या जाहीरपणे जर अशा प्रकारे एखादा समाज हा पोलराईज करण्याचा प्रयत्न चालला असेल तर हे वक्तव्य काय चुकीचं आहे. आणि हे मात्र उद्धव ठाकरेंना चालतं. या महाराष्ट्रामध्ये ते फक्त मतांचा विचार करतायत. याचा बाहेर नंतर काय परिणाम होणार आहे याचा विचार ते करत नाही आहेत. भविष्यात याचा काय परिणाम होणार आहे. अशा ज्या शक्तींशी वंदनीय बाळासाहेब ठाकरे लढले त्याच शक्तींची उद्धवजी हात मिळवणी करून बसले. ठीक आहे, थोडंसं एका वेगळ्या मुद्द्यावर येतो. काल आम्ही उद्धव ठाकरेंची मुलाखत केली. एक मुद्दा जो नेहमी महाराष्ट्रात चर्चेला आहे की युती का पहिलं तर तुमचं अभिनंदन,
सामना सोडून तुम्हाला मुलाखत मिळाली, रेकॉर्ड झाला, खूप खूप अभिनंदन तुमचं. तर त्या मुलाखतीत जी आतापर्यंत असं म्हटलं जात होतं की अमित शहा आणि उद्धव ठाकरेंची, तुम्ही होते तिथे, तर त्या खोलीत नेमकं काय झालं? मी तुम्हाला ना, मला तो बाईट ऐकवायचा, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की उद्धव ठाकरे काय बोलले. जरा प्ले करतील आपल्याला इथे. की ज्या वेळेला म्हणत होतो की बाळासाहेबांची प्रकृती आता, कारण डॉक्टर पण बोलले की आता प्रकृती थोडी हे होत चाललेली आहे, तेव्हा मी त्यांचा हात हातात घेऊन मी एक पुत्र म्हणून त्यांना वचन दिलं की मी एक शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवेन. हे मी का सांगितलं की त्यांना पण कुठेतरी मला असं जाणवलं की मनात वाटत असेल की एवढं सगळं मी उभं केल्याचं पुढे काय होणार, आणि ती एक मी माझी जबाबदारी म्हणून मी स्वीकारली की मी शिवसेना पुढे नेईन. आणि हे मी जसंच्या तसं अमित शहानं सांगितलेलं. तेव्हा ते म्हणाले की ज्याच्या जागा जास्त येतील, म्हटलं तसं करू नका कृपा करून. त्याच्यामध्ये मग एकमेकात पाडापाडी होते. जे आता कोल्हापूरचं त्यांचे एक नगरसेवक बोलले, चंद्रकांत पाटलांनी आमची माणसं कशी पाडली, तर तसं करण्यापेक्षा आपण क्लिअर कट अंडरस्टँडिंग करू. 2.5 वर्ष तुमची असतील, मला काही हरकत नाही. 2.5 वर्ष तुम्ही शिवसेनेला, मला नाही शिवसेनेला दिली, तर म्हटलं आपण एक पत्र तयार करू. त्या पत्रावरती पक्षप्रमुख म्हणून माझी सही असेल, मुख्यमंत्री म्हणून जो मुख्यमंत्री शिवसेना करेल त्याची सही असेल, आणि वरती मसुद्यात शिवसेनेचा हा मुख्यमंत्री या तारखेला पद सोडेल, आणि ते पत्र तुम्ही होर्डिंग करून म्हटलं मंत्रालयाच्या दारावरती लावा, जर 2.5 वर्ष पहिली आम्हाला दिली तर. आता हे ठरलं होतं, ठीक आहे, फिर हम एक दुसरे को म्हटलं एक दुसऱ्याला आपण सांभाळू, कारण युती करायचीच आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही ब्ल्यू सीच्या प्रेसला गेलो. त्याच्यात देवेंद्रांचं म्हणणं आहे, कारण तेव्हा लोकसभेला 2-3 महिने होते, त्याच्यानंतर विधानसभा 4-5 महिन्यांनी येणार होती. तर आत्ताच म्हटलं जाहीर करायची काही गरज नाही. तर त्यांनी तरी सांगितलं की पदं आणि जबाबदाऱ्या यांचा समसमान वाटप. आता मुख्यमंत्री हे पदात येतं, मुख्यमंत्रीपद हे जबाबदारीत येतं, मग समसमान वाटपाचा अर्थ ज्याला मराठी कळतं त्याला तो कळला. स्पष्ट आहे सगळं, लिहून द्या, सगळं स्पष्ट सांगितलं त्यांनी. मला खरं सांगू का, मला 2च शंका आहेत. एक तर उद्धवजी भ्रमिष्ट झाले आहेत, किंवा ते खोटं बोलतात, किंवा दोन्ही गोष्टी एकत्रित आहेत. याचं कारण सांगतो. उद्धवजी आणि मी युतीच्या बोलण्या करत बसलो होतो. एक रात्र अशी आली की ज्या दिवशी सगळ्या बोलण्या संपल्या आणि अचानक उद्धवजी म्हणाले, आम्हाला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद हवं आहे. मी त्यांना म्हटलं की हा माझा मॅन्डेट नाही आहे, वरचे ठरवतील, वरचे जे ठरवतील ते मला मान्य असेल. त्यानंतर रात्री 1 वाजता ते मला म्हणाले, मी त्यांच्या कानावर टाकलाय. मी रात्री 1 वाजता अमित भाईंना फोन लावला. म्हटलं आम्ही बसलोय आणि ते म्हणतात की 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद तुमच्याशी बोलणं झालं आहे. ते म्हणाले, माझ्याशी असं बोलणं झालेलं नाही आणि आपण हे देऊ शकत नाही. तुम्ही त्यांना सांगा की तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद देऊ, अजून काय तुम्हाला मिनिस्ट्रीज वाढून पाहिजे ते आम्ही तुम्हाला देऊ, पण मुख्यमंत्रीपद काही देता येणार नाही. आम्ही पुन्हा बसलो. मी त्यांना सांगितलं की माझ्या पक्षाला हे काही मान्य नाही आहे, आम्ही 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद तुम्हाला देऊ शकणार नाही. मग ते म्हणाले की मग मला ही बोलणी पुढे न्यायची नाही. म्हटलं काय हरकत नाही. आम्ही दोघंही तिथनं बोलणी तोडून आपापल्याकडे परत गेलो. 3 दिवस काहीच झालं नाही. 3 दिवसांनी एक मध्यस्थ होता, त्या मध्यस्थामार्फत त्यांनी निरोप पाठवला की एकदा पुन्हा आपल्याला बसलं पाहिजे. ठीक आहे, पण आम्हाला काही गोष्टी अजून जर तुम्ही देऊ शकलात तर आपल्या या बोलण्या पुढे जाऊ शकतील. आम्ही पुन्हा बसलो. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पालघरची जागा आम्हाला द्या आणि त्यासोबत विधानसभेच्या जागा आमच्या काही वाढल्या पाहिजेत, आणि मागच्या वेळेस आम्हाला 12च मंत्री मिळाले, आम्हाला मंत्रिमंडळामध्ये जास्त मंत्री पाहिजेत, कॅबिनेट मंत्री जास्त पाहिजेत, जास्त पोर्टफोलिओज पाहिजेत. म्हणजे ठीक आहे, त्याची चर्चा करू. आणि म्हणाले हे सगळं आता अमित भाईंनी मातोश्रीवर आलं पाहिजे आणि त्यानंतर आपण प्रेस कॉन्फरन्स करू. प्रेस कॉन्फरन्स करायची असेल तर त्याच्या आधी अमित भाईंनी मातोश्रीवर आलं पाहिजे. म्हटलं काही हरकत नाही. मी अमित भाईंशी बोललो. अमित भाई म्हणाले ठीक आहे. मातोश्रीवर अमित भाई येणार, त्याच्या 1 दिवस आधी अमित भाईंनी मला फोन केला. म्हणाले आप उनसे एक बार बात कर लेना, जो चीजें तय हुई वो चीजें, नई चीजें ओपन नहीं करेंगे. मी पुन्हा त्यांना सांगितलं. म्हटलं आता मुख्यमंत्रीपद वगैरे काही ओपन. म्हणाल नाही. मी त्यांना का बोलवतोय देवेंद्र, मला माझ्या मनातल्या गोष्टी त्यांना सांगायच्या आहेत. शेवटी आपला इतका वाद झाला का झाला, मला असं वाटतं की आम्हाला बाळासाहेबांना जी वागणूक मिळायची ती आम्हाला मिळालेली नाही, किंवा
आम्हाला जी खाती पाहिजेत ती खाती केंद्रात देखील त्यांनी दिली नाहीत. त्यामुळे मला एकदा मनातलं बोलून मोकळं व्हायचं आहे. मी म्हटलं काय हरकत नाही. मी त्यांना सुचवलं की तुम्ही एकट्यात त्यांच्याशी बोला. ते मला म्हणाले तुम्हाला चालेल का? म्हटलं 100% चालेल, तुम्ही एकट्यात बोला. मी अमितभाईंना सांगितलं नो न्यू इश्यूज, जायचं आहे तिथे नाश्ता वगैरे करायचा आहे आपल्याला. एक 10-12 मिनटं त्यांची इच्छा आहे एकट्यात बोलाय. मला अमितभाईने पुन्हा अकेले बात करूंगा मैं देवेंद्र, कुछ नहीं, पर नए इश्यूज ओपन मत करो भाई अभी. मतलब नहीं करेंगे, कोई इश्यूज ओपन नहीं करेंगे. त्याप्रमाणे गेलो, बसलो, काय नाश्ता पाणी केलं. मी सांगितलं म्हटलं तुम्हाला ते आत बोलायचं होतं. तो आतमध्ये बसले. नंतर मला आत बोलवलं. आत बोलून मला काय म्हणाले, बघा देवेंद्र मी युटर्न घेतोय, मी माझ्या शिवसैनिकांना काय सांगणार, त्यामुळे आम्ही दोघेही बोलणार नाही, तुम्ही एकटं वक्तव्य करावं. आणि वक्तव्य करताना शिवसैनिकांना असं वाटलं पाहिजे की आपल्याला काहीतरी चांगलं मिळालं आहे. त्यामुळे ही भाषा जी आहे हे समसमान करूचा अर्थ असं होता मंत्रिमंडळात त्यांना अधिकच्या जागा देणं. समसमान शेवटी त्यांनी जर जागाच 120-126 मागितल्या होत्या तर आमच्या वेळेस त्यांना मंत्रिपद मिळणार नव्हते, पण रेशिओत त्यांना मंत्रिपद द्यायचे, त्यांना चांगले पोर्टफोलिओ द्यायचे. अशा प्रकारची चर्चा झाली. त्यानंतर काय बोलायचं ते आमची सगळी इज्जत राहिली पाहिजे. मी युटर्न का घेतला तर काहीतरी मिळवलं असं वाटलं पाहिजे. हे शब्द मी एक शब्द खोटा सांगत नाही यातला. हे उद्धव ठाकरे बोलले होय, मी युटर्न घेतलाय असं तुम्हाला तिथे म्हणाले, खोलीत म्हणाले की मी इतकी टोकाची भूमिका घेतली होती आणि आता मी युटर्न घेतलाय, त्याच्यामुळे तुमच्या वक्तव्यात नीट येऊ द्या. मी त्यांना ते बोलून दाखवलं. मग ते म्हणाले की 2 मिनिटं थांबा. वहिनींना बोलवलं. वहिनींसमोर पुन्हा रिहर्सल झाली. पुन्हा ब्ल्यूसी मध्ये काय बोलायचं ते मी बोलून दाखवलं. मग तेच हिंदीमध्ये बोलून दाखवलं. ते म्हणाले की ठीक आहे आता. मग त्यांनी आणि अमितभाईंनी निर्णय घेतला. ते म्हणाले की प्रश्नोत्तर झाले तर मग याच्यावर परत हे काय ठरलं ते काय ठरलं असं होईल, त्यामुळे आपण प्रश्नोत्तर करायचे नाही, तुम्ही आणि मी बोलायचं नाही. ते अमितभाईंना म्हणाले तुम्ही आणि मी बोलायचं नाही, फक्त देवेंद्र बोलेल आणि आपण प्रेस संपवायची. आणि तुम्ही ब्ल्यूसीची प्रेस काढा. फक्त मी बोललो, ते दोघेही बोलले नाहीत. एक वाक्य फक्त, बाकी काहीच बोलले नाहीत. आणि आम्ही प्रेस संपवली. आम्ही प्रश्नोत्तरही फारशी तिथे केले नाहीत. हे सगळं इतकं सत्य आहे. हे जे सगळं ते रोज तयार करतात तर स्टोऱ्या आफ्टर थॉट आहे. आणि म्हणून तुम्हाला एक सांगतो, खरं बोलायला माणसाला विचार करावा लागत नाही. खोटं बोलायला माणसाला रोज नवीन स्टोरी तयार करावी लागते. आता होर्डिंग लावायची स्टोरी पहिल्यांदा आली. 6 वर्षात आली होती का अशी स्टोरी होर्डिंग लावायची? मध्ये एक स्टोरी आली, मध्ये अमित शाह हे बाजूला राहिले आणि देवेंद्र फडणवीसनीच सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला ग्रूम करतो आणि मुख्यमंत्री करतो. ही नवीन स्टोरी आली. बघा माझी स्टोरी कन्सिस्टंटली तीच आहे, कारण मला खोटं नाही बोलावं लागत. मी खरं बोलतो. त्यांना रोज खोटं बोलायचं आहे, त्यामुळे एक स्टोरी लपवायला दुसरी स्टोरी सांगावी लागते. म्हणून मी म्हटलं दुर्दैवाने म्हणा असं वाटतं, एकतर ते भ्रमिष्ट झाले आहेत किंवा ते सिरियल लायर ज्याला म्हणतो अशा प्रकारे खोटं बोलतायत, किंवा दोन्ही गोष्टी झाल्या. फडणवीस साहेब याच्यात 2 व्हर्जन आहेत. एक त्यांचा व्हर्जन आहे आणि एक तुमचा व्हर्जन आहे. हे दोन्ही व्हर्जन एकदम डिफरंट आहेत. म्हणजे ते वेगळं सांगतात, तुम्ही जे सांगता ते एकदम वेगळं आहे. आता ते असं बोलतात की मी जर खोटं बोलत असतो तर मी आईवडिलांची किंवा तुळजाभवानीची शपथ का घेतली असती. असं आहे. म्हणून तर मला दुःख वाटतं. सगळं खरं माहिती असताना मला ते ज्यावेळेस तुळजाभवानीची शपथ घेतात त्यावेळी मी देखील स्वतःला विचारतो की काय झालं यांना. सत्तेकरता पदाकरता इतकी लाचारी. त्यांना सगळं माहिती असताना अशी शपथ ते घेत आहेत. कुठेतरी मला असं वाटतं की मनाला उत्तर त्यांना द्यावं लागेल. आणि आरशासमोर उभे राहून जेव्हा आपला चेहरा पाहत असतील त्यावेळेस ते स्वतःला विचारत असतील की मी नेमकं काय करतोय. पण महाराष्ट्राने मग कोणता व्हर्जन खरा समजावा. म्हणजे आता लोकांसमोर तर 2 व्हर्जन आहेत. 2 मोठ्या व्यक्ती 2 मोठ्या वेगळ्या गोष्टी बोलतात. असं आहे. जनतेत तर संभ्रम होईल. नाही बघा, ते आता नवीन वाक्य बनवतात. त्यांना अनेक वेळा आपण विचारलं की तुमच्या समोर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात हे निवडणूक झाली होते आहे असं सांगितलं, तुम्ही टाळ्या वाजवल्या. तुम्ही स्वतः सांगितलं देवेंद्र फडणवीसांच्या ते मुख्यमंत्री पदाचे आमचे उमेदवार आहेत, वारंवार सांगितलं. आजपर्यंत त्याचं उत्तर देऊ शकत होते. ऐका मला माहिती आहे.
आज नवीन उत्तर शोधून काढलं त्यांनी. आपण ते उत्तर बघूया. गरज नाही आहे, नाही, काही त्याचं गरजच वर्णन नाही कळेल तुम्हाला आहे, ते. गरजच नाही आहे, मला माहिती आहे. हा आता तुम्हाला जे उत्तर आज त्यांनी दिलं 6 वर्षात का नाही दिलं, माझा तुम्हाला सवाल आहे. 6 वर्षात हे उत्तर का नाही दिलं? कारण खोटं बोलायला रोज नवीन खोटं बोलावं लागतं, रोज नवीन बहाणे शोधून काढ. माझं काहीच चेंज, देर इज नो चेंज इन 6 years. आय हॅव नॉट चेंज माय. साहेब ते बोलतात की 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री अगोदर तुमचा ठरला. अच्छा, मला असं वाटतं की आपण बघून घ्यावं. ते ऐकलंय. ओके, तुम्ही ऐकलंय? कंटाळ येतो त्यांचा, ऐकायला कंटाळ येतो. ऐकून घ्या. हे बघा, सेम तुमचाच प्रश्न आहे हा. 5 वर्षात एक तर आधी तुमचा मुख्यमंत्री हा. किंवा माझा होईल. आधी तुमचा होत असेल मला काही हरकत नव्हती, त्याच्यामुळे तुमचा होईल बोला ठीक आहे ना, आपले ठरले 5 वर्षात राहायचं. जर तुमचा होणार असेल मला काही हरकत नव्हती. आता हा खोटेपणा कसा आहे सांगतो. हा, समजा असं होतं ना, मग यांनी फोन का नाही उचलला माझा? समजा असं होतं की 2.5 वर्षाचा पहिला मुख्यमंत्री मी आणि 2.5 वर्षाचे ते, फोन का नाही घेतला, चर्चा का नाही केली? अरे 5 वर्ष तुम्ही माझ्यासोबत राहिला, तुम्ही फोनवर हे तर म्हणू शकला असतात, कमीत कमी हे म्हणू शकला असतात, नाही देवेंद्रजी तुमच्यावर राहायचं नाही मला, हे तर म्हणू शकला असतात. तुम्ही चर्चाच केली नाही. याचं कारण सांगतो, आज 100% सांगतो. निवडणुकीच्या आधी यांनी पवार साहेबांशी डीलिंग केलं होतं. निवडणुकीच्या आधी ते डीलिंग असं होतं, पवार साहेब त्यांना असं म्हणाले की बघा भाजपची एवढी हवा आहे की त्यांचे एकट्याचे 130 येतील आणि त्यानंतर भाजप तुम्हाला विचारणार नाही. त्यामुळे तुम्ही एक प्रयत्न करा की भाजप ज्या ठिकाणी आमच्या विरुद्ध लढत आहे तिथे आम्हाला मदत करा, त्यांच्या जागा कमी करा. जिथे काँग्रेस लढत आहे तिथे आम्ही तुम्हाला मदत करतो, तुमच्या जागा आपण काही वाढवू, जेणेकरून आपल्या दोन्ही पक्षांचं महत्त्व राहील. आणि तुम्ही बघा अनेक ठिकाणी, आता समजा पुण्यातल्या 2 जागा आमच्या त्या ठिकाणी पडल्या, आता ठीक आहे दोघंही आमच्या सोबत आहेत ते, पण त्या पडल्या, त्या दोन्ही जागा 4,000 4,500 मतांनी आमच्या पडल्या. अख्खी शिवसेना पूर्णपणे, म्हणजे त्यावेळेसच महाविकास आघाडी असं समजून शिवसेना त्यांच्यासोबत काम करत होती, राष्ट्रवादीसोबत. त्यामुळे त्यांनी हे प्लॅनिंग आधीच केलं होतं. आता ते स्टोऱ्या तयार करतात. माझा सवाल आहे, चला एक अजून विचारतो मी. त्यांचं बाळासाहेबांना वचन काय होतं, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो. का नाही केलं शिवसैनिकाला? तुम्ही त्या ठिकाणी एकनाथ शिंदेना सांगितलं एकनाथ तुम्हाला मुख्यमंत्री करायचं आहे, त्यांच्या घरी गार्डी लागली, गार्ड एकनाथ शिंदेच्या घरी, आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतः मुख्यमंत्री आलात. बघा मी तुम्हाला खरंच सांगतो, युतीचं सरकार आलं तेव्हापासनं उद्धवजींच्या मनामध्ये मुख्यमंत्री पद होतं, त्यांना बनायचं होतं. 2004 साली ज्यावेळेस अशी स्थिती होती की आता या ठिकाणी पुन्हा आमचं सरकार येऊ शकतं, नारायणराव राणे प्रचंड त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो फॉर्ममध्ये होते आणि अख्खा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी होता. यांना असं वाटलं की राणे म्हणजे जर आपलं त्या ठिकाणी पुन्हा सरकार आलं तर राणेंचेच लोक आहेत सगळे, आपल्याला मुख्यमंत्री होता येणार नाही. राणेंच्या जागा कापल्या, आपले लोक दिले. परिणाम काय झाला, सरकार गेलं, राणेसाहेब पक्ष सोडून गेले. त्यावेळेपासून त्यांच्या मनामध्ये आहे. आणि मी तुम्हाला सांगतो हीच गोष्ट त्यांनी एकनाथ शिंदेसोबतही केली. त्यांच्या ज्यावेळी लक्षात आलं की आता 2019च्या निवडणुकीमध्ये सगळे निवडून आलेले आमदार एकनाथ शिंदेचं नाव घेतात, कारण हे तर नॉट रिचेबल असतात. एकनाथ शिंदे त्या आमदारांच्या पाठीशी उभे राहायचे, इलेक्शनमध्ये मदत करायचे, दौरे करायचे, काय लागलं नाही लागलं पाहायचे, तिथलं जे पॉलिटिकल मॅन्युव्हरिंग आहे ते करायचे, बसवायचं उठवायचं सगळ्या गोष्टी करायचे. त्यामुळे साहजिक जे काही सरकार आलं, हे मुख्यमंत्री आले तरी आमदार यांच्यापर्यंत पोचत नव्हते, ते एकनाथराव शिंदेपर्यंत पोचायचे. त्यांच्या लक्षात आलं की अजून एक नारायण राणे तयार होत आहेत आणि हे जर अशा प्रकारे इतके मजबूत झाले आणि आता यांना कापलं नाही तर आदित्य ठाकरेंच्या हाती आम्हाला पक्ष देता येणार नाही. आणि मग त्यांनी त्यांचे पर कापण सुरू केलं. मग ते इथपर्यंत पोचलं की एकनाथराव शिंदे मंत्र्याच्या विभागाची बैठक मुख्यमंत्री घेऊ शकतो, पण मंत्र्याला न बोलवता आदित्य ठाकरे त्यांच्या बैठका घेऊ लागले. शेवटी हे जे शिंदे साहेब आहेत ना, कट्टर शिवसैनिक आहे साहेब. मला 6 महिन्यापूर्वी माझा इंटरव्ह्यू आहे,
मला कोणीतरी विचारलं, मला वाटतं त्यावेळेस ज्योतिरादित्य सिंधियांचं झालं होतं, मला कोणीतरी विचारलं, म्हणाले तिकडे शिंदे तर इकडे शिंदे का? मी सांगितलं एकनाथ शिंदे इतके कट्टर शिवसैनिक आहेत की ते आम्ही तर प्रयत्नही करत नाही, ते येणारही नाही, मला देखील. पण जेव्हा अशी परिस्थिती एकनाथ शिंदेंवर आणली, एकीकडे हिंदुत्व सोडल्यामुळे ठाणे आणि सगळी महाराष्ट्रातली जमीन खाली जाते आहे की ज्या मुद्द्याकरता आपण इतके वर्ष लढलो आणि ज्याच्यावर आपले नेतृत्व तयार झालं ते सोडलं आहे, आणि दुसरीकडे रोज आपले पंख कापले जात आहेत, म्हणजे आपलं अस्तित्व संपवण्याचा प्रकार आहे. हे ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस ते बाहेर पडल्यात. त्यामुळे उद्धवजींना पहिल्या दिवशीपासनं मुख्यमंत्री बनायचं होतं. त्याचाच बळी राणेसाहेब गेले, त्याचाच बळी शिंदेसाहेब गेले. त्यामुळे त्यांनी एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगू नये, तत्वाच्या गोष्टी सांगू नये, विनाकारण चुकीचे दाखले या ठिकाणी देऊ नये. त्यांनी स्पष्टपणे सांगावं, मला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून मी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. खंजीर खुपसला. उद्धव ठाकरे बोलतात भगव्याला गद्दारीचा कलंक आहे महाराष्ट्राच्या पाठीत, तर मोदी शहांनी खंजीर खुपसला. त्यांना खरं म्हणजे मला असं वाटतं की कोण त्यांना हे लिहून देतं, कोणाकडनं अलीकडच्या काळात त्यांच्या स्क्रिप्ट येतात ते मला माहीत नाही. पण माझा एकच सवाल आहे, मी मुख्यमंत्री झालो तेव्हा 4-5 वर्ष लगातार गुजरात नंबर 1 होता इन्व्हेस्टमेंटमध्ये. माझ्या आधी मी मुख्यमंत्री झालो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर लगातार 2019 पर्यंत पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र होता. आणि पहिल्या क्रमांकावर म्हणजे एका वर्षी 49% देशातलं, एका वर्षी 42%. गुजरात आपल्या खिसगिंटीत नव्हता. हे मुख्यमंत्री झाले, काय झालं? पहिल्या वर्षी कर्नाटक 1 नंबरवर गेला, दुसऱ्या वर्षी गुजरात 1 नंबरवर गेला. पुन्हा आम्ही आलो. मी पहिल्या मुलाखतीत सांगितलं, म्हटलं उद्योजकांना वाटतच नाही इथे यावं, कारण यांचे मंत्रीच जर उद्योजकांच्या घरासमोर बॉम्ब ठेवत असतील, वाजेसारखा अधिकारी हे पुन्हा घेत असतील आणि वाजे काय लादे नाही का, अशा प्रकारचे वक्तव्य करत असतील तर कोण येणार आहे? मी सांगितलं बघा आता आमचं सरकार आलं, आम्ही पहिल्या क्रमांकावर येऊ. आम्ही पहिल्या क्रमांकावर आलो, पुन्हा पहिल्या क्रमांकावर आलो आणि अशी आलो. गुजरात, कर्नाटका किंवा दिल्ली यांचं एकत्रित जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट आमची आहे. असं आहे, बाळासाहेबांनी एकच शिकवलं होतं, लढणारे बना, रडणारे नाही. हे रडणारे लोक आहेत. यांनी किती मोदी शहांच्या नावाने आकंठ तांडव केला तरीही मुंबईमध्ये मेट्रो असेल, मुंबईमध्ये अटल सेतू असेल, मुंबईमध्ये या ठिकाणी कोस्टल रोड असेल, मुंबईची STP असतील, का नाही करू शकले तुम्ही इतके वर्ष? आम्ही का केलं? आमच्या मागे मोदीजी होते. इतके वर्ष केंद्रात आणि राज्यात ज्यावेळेस सरकार होती आणि तुम्ही सातत्याने महानगरपालिकेत त्यांच्याशी कॉम्प्रोमाइज करायचा आहात, तरी देखील तुम्ही एकही परमिशन आणू नाही शकलात. आम्ही का परमिशन आणल्या? कारण मोदीजी आमच्या मागे होते. मोदीजी महाराष्ट्राच्या मागे खंबीरपणे उभे राहिले म्हणून हे सगळे प्रोजेक्ट मुंबईचे झाले, महाराष्ट्रातले प्रोजेक्ट झाले. त्यामुळे यांनी कितीही मोदीजींना शिव्या शाप दिल्या तरी वस्तुस्थिती आहे की यांनी रडण्याच्या पलीकडे काही केलेलं नाही आणि आम्ही लढून महाराष्ट्र मोठा करतोय. एक प्रश्न आहे, आता तुम्ही शिंदेविषयी बोलले की शिंदेंना मुख्यमंत्री होऊ दे किंवा शिंदे तिथे अस्वस्थ होते. मग शिंदे जर तिथे एवढे अस्वस्थ होते तर मग तुम्हाला होडी टाकून घालून जाण्याची गरज का पडली होती? होडी घालून जाण्याची गरज वगैरे हा विषयच नाहीये. बघा एक गोष्ट सांगतो. पहिली गोष्ट तर तुम्ही जे माझ्या पत्नीची मुलाखत म्हणताय, या मुलाखती कशा होतात तुम्हाला माहिती आहे. समोरून काही गमतीने विचारलं की त्याची उत्तर गमतीने जातात, त्यामुळे ती गमतीने दिलेलं उत्तर. पण जेव्हा फायनल आमचं ठरलं त्यावेळी निश्चितपणे आम्हाला बैठका तर काही कराव्याच लागल्या ना. असं तर नाही झालं हवेत ठरलं, हवेत तिकडे भविष्यवाणी झाली, इकडे भविष्यवाणी झाली आणि हे ठरलं, असं नाही होत. बैठका तर कराव्याच लागतात. केल्या ना आम्ही बैठका, शेवटी केल्या. कारण ज्या क्षणी हे लक्षात आलं की आता शिंदे राहणार नाहीत, शिंदे बाहेर पडलेले आहेत, त्यानंतर आम्ही तर काही भजन करायला बसलो नव्हतो. आम्ही त्यांच्याशी संपर्क केला, आम्ही त्यांच्याशी बैठका केल्या. चला आता लोकसभेच्या याच्यावर आहे तुम्ही पुन्हा की आता तिकडून समोरच्या बाजूने आता पवार असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, 30 ते 35चा आकडा सांगतायत. मी त्यांचा आभारी आहे की त्यांनी 12-13 तरी आम्हाला दिल्या. फार आभारी आहे मी त्यांचा. दे हॅव बीन काइंड इनफ टू गिव्ह अस 13 सीट्स. एवढंच मी बोलेन, पुढे सांगणार नाही काय. लवकरच लक्षात येईल ना तुम्हाला 4 जूनला.
फडणवीस साहेब खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही खूप खरंच आज मनमोकळेपणानं बोललात. आता हे तर जनता ठरवेल कोण खरं कोण खोटं. निश्चित 4 तारखेला. 4 तारखेला. धन्यवाद. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.